मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पार्च्युरेशन, लॅक्टेशन, त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे बर्थ कंट्रोल. कशा पद्धतीनं बर्थ कंट्रोल केलं जातं, कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज कशा पद्धतीने केला जातो, त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे टेम्पररी मेथड, परमनंट मेथड काय आहेत बर्थ कंट्रोलसाठी, आणि मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी. हाही पॉईंट आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काय डाऊट असल्यास ती कमेंटमध्ये विचारा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आपला हा पॉईंट. बर्थ कंट्रोल मेथड काय काय असतात त्या बर्थ कंट्रोल बघूया आपण. विच डेलिबरेट टू प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन आर रेफर टू ॲज द कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघा, बर्थ कंट्रोल ज्या मेथड आपण यूज करतोय, डेलिबरेट करतोय किंवा त्याला काय म्हणायचं, डेलिबरेटली प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन. डेलिबरेटली म्हणजे काय, जाणून बुजून आपण काय केलं तिथं, डेलिबरेटली प्रिव्हेंट फर्टिलायझेशन आर रेफर टू ॲज द कॉन्ट्रासेप्टिव्ह. आपण काय केलं बघा, फर्टिलायझेशन हे काय केलं, प्रिव्हेंट केलं. अशा मेथडला म्हणतो आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह, किंवा त्यात काय येणार आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स हेल्प टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. आपल्याला नको असणाऱ्या प्रेग्नन्सी आपण काय करू शकतो, त्यामध्ये प्रिव्हेंट करू शकतो. बघा, त्यात काय अजून, कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी इझिली अवेलेबल, युजर फ्रेंडली, इफेक्टिव्हली अँड विथ द नो ऑर ॲटलिस्ट साईड इफेक्ट. म्हणजे ज्यामध्ये काय तर आपण ते इझिली अवेलेबल करू शकतो आहे, त्यामध्ये काय तर इफेक्टिव्ह असतात ते, त्याचबरोबर आपण त्याचे कमी साईड इफेक्टमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. ह्याला काय केलं आपण तर दोन ग्रुपमध्ये डिवाईड केले. एक आहे ते टेम्पररी मेथड आणि दुसरी परमनंट मेथड. बघू आपण कोणत्या कोणत्या मेथड आहेत. बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह आपल्याला बघायचे टेम्पररी मेथड्स आणि परमनंट मेथड्समध्ये. टेम्पररी मेथड्स कोणत्या कोणत्या बघू आपण. त्यामध्ये बघा, नॅचरल मेथड आहे, त्याला सेफ पिरियड म्हणलं जातं किंवा त्याला रिझम मेथड असंही म्हणलं जातं. कोटस इंटर फर्स्ट ऑर विड्रॉल मेथड आहे. लॅक्टेशनर, ॲमेरिया, केमिकल मीन्स, मेकॅनिकल मीन्समध्ये बघायचं आपल्याला कोंडोम, डायफ्रॅम, इंट्रायुटराइन डिव्हायसेस. त्याचबरोबर फिजिओलॉजिकल म्हणजेच काय असणार आहे, त्या ओरल पिल्स असणार आहे किंवा फिजिओलॉजिकल आपण त्याला डिव्हाइस म्हणू शकतो. त्याचबरोबर अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह ही काय आहे त्यामध्ये. परमनंट मेथडमध्ये आपल्याला बघायचं आहे वॉसोक्टोमी, ट्युबोक्टोमी, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, MTP. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हाही आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. बघूया आपण आता बर्थ कंट्रोल कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप बघूया. बघा, पहिली मेथड आहे आपल्याकडे ती टेम्पररी मेथड. बघा, टेम्पररी मेथडचा अर्थ लक्षात घ्या की काही कालावधीसाठी, ठराविक पिरियडसाठी आपल्याला काय करायचं आहे, बर्थ कंट्रोल करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे तिथं, कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज करून किंवा विदाऊट कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज करून आपण काय करायचं आहे, बर्थ कंट्रोल करायचं आहे. हे कशासाठी करू शकतो आपण तर दोन मुलांमध्ये वयाचं काय अंतर ठेवण्यासाठी किंवा फॅमिली प्लॅनिंग, टेम्पररी प्लॅनिंगसाठी आपण हा बर्थ कंट्रोलचा वापर करू शकतो. बघा, त्यामध्ये पहिली मेथड आहे आपल्याकडे नॅचरल मेथड. त्यालाच काय म्हणतो आपण, सेफ पिरियड. सेफ पिरियड त्याला असं म्हणतो आपण रिदमिक मेथड. आता ह्यामध्ये बघा कशा पद्धतीने केलं जातं, प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन इज युड. आता इथं काय केलं तर अवॉइडिंग चान्स आहे, म्हणजे फर्टिलायझेशनचा चान्स आपण काय केला इथं, अवॉइड केला. हे कशा पद्धतीनं, वीक बिफोर अँड वीक आफ्टर द मेस्ट्रल ब्लिडिंग इज कन्सिडरेड ॲज द सेफ पिरियड फॉर द सेक्शुअल इंटरकोर्स. म्हणजे आता टोटल मेस्ट्रल सायकलचा आपल्याला डे माहीत आहे किती, तर टोटल पिरियड काय आहे, 28 डेज. आपण आता ह्याला 0 to 28 असं आपण जर डिवाईड केलं तर आता ओव्ह्युलेशनचा पिरियड किती आहे तर 14 डेज. मॅक्झिमम आपण पाहिलं होतं की मेस्ट्रल सायकलमध्ये तर 14 डे हा काय तर मेस्ट्रल सायकलचा पिरियड आहे. आता वीक बिफोर म्हणजे मेस्ट्रल सायकलचा काय तर वीक, एक आठवडा आधी, म्हणजे मॅक्झिमम किती येणार आहे तर आपण अंदाज काढतो 17 दिवस आफ्टर द मेस्ट्रल सायकल. आणि वीक आफ्टर द म्हणजे इथं किती असू शकतं तर मॅक्झिमम 10 डेज. ह्या कालावधीमध्ये आपण काय करू शकतो तर इंटरकोर्स करू शकतो. आणि हा पिरियड म्हणजे जो काय हा पिरियड काय तर ओव्ह्युलेशनचा पिरियड आहे, त्याला काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन पिरियड. आता ह्याला बघा, लक्षात आलं का, बघा टोटल काय तर 28 डेची जे काय मेस्ट्रल सायकल आहे त्यामध्ये काय केलं, वीक बिफोर अँड वीक आफ्टर, म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक आठवडा आणि ओव्ह्युलेशन होण्यापूर्वी एक आठवडा, ह्या पिरियडमध्ये इंटरकोर्स केल्यानंतर फर्टिलायझेशन हे होत नाही. कारण का तर इथं ओहम हा अब्सेंट आहे. ओहम कधी रिलीज होतं आहे, आफ्टर मेस्ट्रल सायकल द 14 डे, म्हणजे 14व्या दिवशी काय होऊ शकतं तर ओहम हा रिलीज होत असते. मग काय केलं आपण, त्याच्या आधीचे एक 5 दिवस आणि नंतरचे एक 3-4 दिवस असं काय केलं तर फर्टिलायझेशन पिरियड म्हणून आपण त्याला
काय केलं तर मार्क करून ठेवलं. आणि ह्या पिरियडमध्ये जर इंटरकोर्स झाला तर काय होऊ शकते तर प्रेग्नन्सी स्टार्ट होऊ शकते किंवा फर्टिलायझेशन होऊ शकते. म्हणून ह्या पिरियडमध्ये इंटरकोर्स करायचाच नाही. अवॉइडिंग द सेक्स ड्युरिंग धिस पिरियड 10 to 17 हा टाईम लक्षात ठेवा. 10 to 17 डेज आफ्टर द fertilization. 10 to 17 days are referred as the फर्टिलायझेशन पिरियड किंवा फर्टिलायझेशन टाईम. आणि ह्या पिरियडमध्ये जर इंटरकोर्स केलं तर काय होऊ शकते तर फर्टिलायझेशन होऊ शकते. म्हणून आपण काय करायचं अवॉइड करायचं. मग सेफ पिरियड कोणता आहे वीक बिफोर द फर्टिलायझेशन अँड वीक बिफोर द ओव्हुलेशन अँड वीक आफ्टर द मेस्ट्रल bleeding is called as a safe period for the intercourse. Okay, this idea is based on the fact that the ovulation occurred in the 14 days. आपण काय केलं तर 14 डेजला ओव्हुलेशन होतं. ह्या आयडियावर काय केलं तर ही मेथड इथं अवॉइड केली. आता ह्यामध्ये ड्रॉबॅक काय इट ड्रॉबॅक लाईज हॅविंग द हाय रेट ऑफ द फेलर. आता फेलर का बरं असू शकते तर 14 डेला एक्झॅक्टली 14 डेला हे ओव्हुलेशन काहीमध्ये होत नसतं. कारण काय होऊ शकते तर हे काय मेस्ट्रल सायकल डेट आहेत किंवा जो काय डिस्टन्स आहे किंवा जे काय पिरियड आहे तो काय होऊ शकते चेंज होऊ शकतो कधी कधी. म्हणजे 28चं 27 डेला किंवा 26 डेला किंवा कधी कधी 30 डेनं आफ्टर 30 डे मेस्ट्रल सायकल हे स्टार्ट होऊ शकते. कारण हे डेट कसे होऊ शकते तर काहीमध्ये हार्मोनल इरेग्युलेशनमुळं चेंजेस होऊ शकतात. म्हणून ह्याच्यामध्ये काय तर काय तर ह्यामध्ये फेलर हे भरपूर असू शकतात. ओके, लक्षात आलं का. ही झाली नॅचरल मेथड किंवा त्यालाच काय म्हणतो आपण सेफ पिरियड. त्यानंतर दुसरं मेथड आहे आपल्याकडे क्वार्टस इंटरप्रेस ऑर विड्रॉल मेथड. आता ह्यामध्ये बघा काय केलं जातं तर मेल पार्टनर विड्रॉ हिज पेनिस फ्रॉम द व्हाजाना जस्ट बिफोर द इजॅक्युलेशन टू अवॉइड द इन्सिमिनेशन. बघा जेव्हा इंटरकोर्स चालू असते त्यावेळेस काय केलं जातं तर मेल पार्टनर काय करणार आहे तर पेनिस हे विड्रॉ करणार आहे किंवा त्यालाच काय म्हणतात बाहेर काढलं जातं जे काय इजॅक्युलेशन रोखण्यासाठी. म्हणजे इजॅक्युलेशन काय असतं तर रिलीजस ऑफ द स्पर्म. इन्सिमिनेशन म्हणजे काय रिलीजस ऑफ द स्पर्म इन टू द इटेरस किंवा व्हाजाना. ह्याच्या वेळेस काय केलं जातं तर हे पेनिस काय केलं जातं विड्रॉ केलं जातं. त्यामुळं काय होणार आहे तर इन्सिमिनेशन होणार नाही. इन्सिमिनेशन म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ स्पर्म इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. हे इन्सिमिनेशन झालं नाही त्यामुळं काय होऊ शकते तर फर्टिलायझेशन हे रोखू शकते. हे काय तर क्वार्टस इंटरप्टस म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण विड्रॉल मेथड. बघा ड्रॉबॅक काय आहे सम ड्रॉबॅक्स आर प्री इजॅक्युलेटेड फ्लुइड मे बी कंटेन द स्पर्म अँड दिस कॅन बी फर्टिलाइज. आता प्री इजॅक्युलेशन फ्लुइड म्हणजे इजॅक्युलेशनच्या आधी जे काय फ्लुइड येणार आहे प्रोस्टेट ग्लँड किंवा सेमिनल ग्लँडने सिक्रेट केलेलं फ्लुइड आहे त्यामध्ये पण काही प्रमाणात स्पर्म असू शकतात. त्यामुळं पण काय होऊ शकतं तर फर्टिलायझेशन हे होऊ शकतं. हा काय तर त्याचा ड्रॉबॅक आहे. बघा नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे लॅक्टेशनल ॲमोरिया. आता हे काय बघा इथं ब्रॅकेटमध्ये दिलं आपल्याला अब्सेन्स ऑफ द मेस्ट्रेशन. लॅक्टेशनल ॲमेरिया म्हणजे काय लॅक्टेशनल इथं त्या लॅक्टेशनलचा अर्थ आहे आपल्याकडे तर लॅक्टेशनल म्हणजे लॅक्टेशनल प्रिडिया म्हणजे प्रोडक्शन ऑफ द मिल्क. ॲमेरिया म्हणजे काय बघा ॲमेरियाचा इथं अर्थ आपल्याला घ्यायचा ए म्हणजे काय अब्सेंट. मेरिया म्हणजे कशासाठी आपल्याला इथं मेस्ट्रेशन म्हणजे मेस्ट्रल सायकलसाठी. म्हणजे ओव्हरऑल ह्याचा अर्थ काय तर अब्सेन्स ऑफ द मेस्ट्रल सायकल. आता अब्सेन्स ऑफ मेस्ट्रल सायकल कधी असणार आहे तर बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्हुलेशन डज नॉट अकर ड्युरिंग द पिरियड ऑफ द इन्स्टंट लॅक्टेशन फॉलोइंग पार्च्युरेशन. म्हणजे पार्च्युरेशन झाल्यानंतर काही कालावधी म्हणजे मॅक्झिमम किती कन्सिडर केलं जातं 6 to 5 months. म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर किंवा पार्च्युरेशन झाल्यानंतर किंवा चाइल्डची बर्थ झाल्यानंतर मॅक्झिमम 6 months हे मेस्ट्रल सायकल तिथं स्टॉप झालेले असते. का तर तिथं तिथं लॅक्टेशन चालू असतं. लॅक्टेशनमुळं प्रोजेस्टेरॉन आणि सारखे हार्मोन काय असतात तिथं हाय लेवलमध्ये असतात. त्यामुळे मेस्ट्रल सायकल ही कधी कधी स्टॉप झालेली असते आणि त्यावेळेस काय करू शकतो आपण तिथं इंटरकोर्स करू शकते. मेस्ट्रल सायकल नाही म्हणजे काय जाणार तिथं ओव्हुलेशन पण नाही म्हणजे ओव्हम पण तिथं फॉर्म होणार नाही आणि हा पिरियड काय मानला जातो तर सेफ मानला जातो फॉर द अवॉइडिंग द फर्टिलायझेशन. बघा बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द ओव्हुलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्स्टंट लॅक्टेशनल. म्हणजे त्या बाळाची किंवा त्या बर्थ झाल्यानंतर मॅक्झिमम 6 months मेस्ट्रल सायकल जर ॲबसेंट असेल तर तो जो काय पिरियड आहे तो काय मानला जातो तो सेफ मानला जातो. देअरफॉर ॲज लॉंग ॲज द मदर ब्रेस्ट फिडिंग द चाइल्ड फुल्ली चान्सेस ऑफ द कन्सप्शन आर ऑलमोस्ट निग्लिजिबल. म्हणजे जे चाइल्ड जे काय बर्थ झाले ते काय तर ब्रेस्ट फिडिंग म्हणजे त्याचं काय तर लॅक्टेशनल पिरियड आहे त्यावेळेस काय केलं जातं तर हा फर्टिलायझेशन रोखण्यासाठी एक पिरियड मानला जातो आहे.
हावेवर दिस मेथड इज ऑल्सो हाय चान्सेस ऑफ द फेलर. आता काहीमध्ये काय होऊ शकतं तर मॅक्झिमम इतके दिवस हे मेस्ट्रुअल सायकल हे स्टॉप होऊ शकत नाही, म्हणजे अमेरिया हा होऊ शकत नाही. काहीमध्ये 1 मंथ असू शकतं किंवा काहीमध्ये 2 मंथ किंवा काहीमध्ये असूच शकत नाही. अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर तिथं आपण ते काउंट करू शकत नाही किंवा हे काय ह्यामध्ये काय तर भरपूर असा तिथं फेलरच आहे. ठीक आहे. बघू नेक्स्ट मेथड कोणत्या आहेत आपल्याकडे बर्थ कंट्रोलमध्ये केमिकल मेथड्स आहेत किंवा त्याला काय म्हणतो आपण केमिकल मीन्स. आता ह्यामध्ये काय केलं जातं तर स्पर्मिसाईडचा वापर केला जातो. स्पर्मिसाईड म्हणजे काय तर केमिकल दॅट युज्ड फॉर द किलिंग द स्पर्म्स आर कॉल्ड ॲज द स्पर्मिसाईड. बघा आता ह्यात काय इन दिस मेथड द केमिकल्स लाईक फोम, टॅबलेट्स, जेलीज अँड क्रीम्स आर युज्ड बाय द फिमेल पार्टनरमार्फत काय केलं तर फोम, टॅबलेट किंवा जेलीज क्रीम अशासारखे काय केलं जाते तर केमिकल यूज केले जातात बिफोर द सेक्शुअल इंटरकोर्स. दिस केमिकल आर इंट्रोड्यूस्ड इन टू द व्हाजायना. दे ॲडर टू द म्युकस मेम्ब्रेन अँड इमोबलाइज द किल द स्पर्म. आता जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे युटरसमध्ये काय केलं जातं तर ह्या केमिकलचा वापर केला जातो किंवा ते काय केलं जाते तर यूज केले जातात किंवा इंट्रोड्यूस केले जातात आतमध्ये. त्यामुळे काय होणार आहे तर ते त्या स्पर्मची जेव्हा एंट्री होणार आहे, जेव्हा स्पर्म येतील त्यांना काय करणार आहेत ते किल करणार आहेत किंवा त्याला काय करणार आहेत ते इमोबलाइज करणार आहे. ओके, लक्षात आलं. सोपं आहे ते. फोम, टॅबलेट किंवा अशा प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये यूज केले जातात किंवा इंट्रोड्यूस केले जाते जेणेकरून स्पर्म जी एंट्री होईल त्यावेळेस ते इमोबलाइज होतील किंवा स्पर्म हे किल केले जातील. ओके, आता ह्यामध्ये प्रॉब्लेम काय इट मे बी कॉजिंग ॲलर्जिक रिॲक्शन, म्हणजे त्या केमिकलचा काय होऊ शकते तर त्या फिमेलवरती ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. काही त्याचे साईड इफेक्ट आहेत म्हणून काय होऊ शकते तर त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये काही प्रॉब्लेम हे होऊ शकते. आणि हे काय आहे तर दिस मेथड ऑल्सो हॅज द चान्सेस ऑफ द फेलर आहेत कारण तिथल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय झाले तर ॲलर्जिक रिॲक्शन ह्या तिथं शो होऊ लागलेत. ओके, नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे मेकॅनिकल मीन्स, म्हणजे त्यामध्ये काय काय केलं जातं बा काही मेकॅनिकल डिव्हाइस इथं यूज केले जाते फॉर द प्रिकॉशन ऑफ द प्रेग्नन्सी. म्हणजे तिथं कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून काय केलं तिथं आपण बर्थ कंट्रोलसाठी काही मेकॅनिकल मेथड्स म्हणजे काही डिव्हाइस यूज करतो आपण विथ द हेल्प ऑफ द बॅरियर्स. ओहम अँड स्पर्म आर प्रिव्हेंट. आता इथं काय केलं आपण बॅरियरचा यूज केला. बॅरियर म्हणजे काय तर अशा प्रकारचं एक डिवाइड असते ते काय करते प्रिव्हेंट करते स्पर्मची एंट्री टू द ओहम. ओके, लक्षात आलं का. बघा बॅरियर्स आपण इथं काय करणार आहे यूज करणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण मेकॅनिकल मेथड. बघा त्यात काय तर मेकॅनिकल बॅरियर्स आर 3 टाईप्स. कोणते आहेत कोंडोम्स, डायफ्राम्स आणि इंट्रा युटराइन डिव्हाइस. हे काय तर 3 मेकॅनिकल डिव्हाइस आहेत ते काय करतो आपण बर्थ कंट्रोलसाठी यूज करतो. बघू आपण आता हे कोणते डिव्हाइस आहेत. बघा पहिला डिव्हाइस आपल्याकडे कोंडोम युज्ड बाय द मेल. आता हे काय तर थिन रबर शीट दॅट इज युज्ड टू कव्हर द पेनिस ड्युरिंग द कोपुलेशन. म्हणजे एक काय तर ते रबरचं एक काय तर एक शीट आहे ते काय केलं जाते तर कव्हरिंग द पेनिस ड्युरिंग द कोपुलेशन. पेनिसवरती काय केलं जातं तर त्याचं कव्हरिंग दिलं जातं जेणेकरून काय होणार आहे तर जे काय इन्सेमिनेशन होत असतं ते काय होणार आहे तर ते ट्रान्सफर होणार नाही कुठे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये. म्हणजे ते काय इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ इजॅक्युलेटेड सिमेन इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. ओके, लक्षात आलं का. बघा एक काय तर एक कव्हरिंग आहे रबर शीटचं ते काय करते तर ते इजॅक्युलेटेड काय करते प्रिव्हेंट करते फॉर ट्रान्सफरिंग टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अशा प्रकारे काय करू शकतो आपण तिथं बॅरियर मेथडचा यूज करून आपण तिथं बर्थ कंट्रोल हे करू शकतो. बघा आता अजून हे का बरं महत्त्वाचं मानलं जातं इट इज अ सिम्पल अँड इफेक्टिव्ह. हे पूर्णपणे सिम्पल आहे आणि फुल इफेक्टिव्ह आहे. नो साईड इफेक्ट अँड ऑल्सो सेफ गार्ड अगेन्स्ट द STD लाईक एड्स. म्हणजे काय करू शकतो आपण हे एक STD म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजसाठी काय आहे तर एक सेफ गार्ड मानलं जातं आहे. जे काय डिसीज सेक्शुअली ट्रान्सफर होत असतात अशा डिसीजला ते कंट्रोल करू शकते. त्यात एक्झाम्पल दिले आपल्याला एड्स पण काय तर एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, त्याला आपण काय करू शकतो तर ह्या कोंडोममार्फत प्रिव्हेंट करू शकते. ओके, इझिली अवेलेबल अँड गिवन फ्री बाय द गव्हर्नमेंट. इझिली अवेलेबल आहे गव्हर्नमेंटमार्फत ते मोफत आपल्याला दिलं जाते. त्याचबरोबर आपल्याला अजून बघायचं की मोस्ट वाईडली यूज्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी द प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर द यूज. हे काय तर मोस्टली वाईडली जास्त प्रमाणात यूज केलं जातं आणि शुड बी प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर द एव्हरी यूज. ओके, इझी मेथड आहे, मेकॅनिकल मेथड आहे, मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे. एक्झाममध्ये हे विचारलं जाऊ शकतं आहे. नीटमध्ये किंवा CETमध्ये ह्याचे जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, मेकॅनिकल मेथड बघतो आपण. बघा नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे डायफ्रॅम. आता हे काय तर इट इज युज्ड बाय फिमेल. त्यामध्ये काय काय असते बघा
तर डायफ्रॅम, इट इज द डायफ्रॅम, सर्वायकल कॅप अँड वॉल्ट्स असं त्याला आपण म्हणतोय. अशा प्रकारे त्याचं एक स्ट्रक्चर आहे. युज्ड बाय द फिमेल आर मेड अप ऑफ द रबर. इट इज ऑल्सो मेड अप ऑफ द रबर अँड इट इज युज्ड बाय द फिमेल. दे प्रिव्हेंट द कन्सेप्शन बाय ब्लॉकिंग द एंट्री ऑफ द स्पर्म थ्रूआउट द सर्व्हिस. आता हे काय केलं तर सर्वायकल कॅप म्हणलं आहे बघायला, नावच आहे काय तर त्याचं सर्वायकल कॅप म्हणजे डायफ्रॅम्स म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारे काय असतं तर ते सर्विक्समध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये सर्विक्समध्ये काय करत असतं, अशा प्रकारे प्लेस केलं जातं. जेणेकरून काय होणार आहे, जेव्हा स्पर्मची एंट्री होणार आहे ते काय होणार आहे, तिथं ब्लॉक होणार आहे. ओके, सोपी मेथड आहे, त्यात काय असं अवघड असं काय नाही. बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय केलं आहे तर सर्विक्समध्ये अशा प्रकारचं काय केलं जातं, आपण एक डिव्हाइस इंट्रोड्यूस केलं जातं जे काय करते, स्पर्मची एंट्री काय करते इथंच ब्लॉक करून ठेवते. आणि ते काय ते प्रिव्हेंट द कन्सेप्शन बाय द ब्लॉकिंग ऑफ एंट्री ऑफ स्पर्म थ्रू आउट द सर्विक्स. सर्विक्समध्ये काय केलं, त्याला ब्लॉक केलं, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, सर्वायकल कॅप. Inserted into the female reproductive tract that covering the cervix during the copulation. ओके, सोपी मेथड आहे. त्यानंतर बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे ते इंट्रा युटेराइन डिव्हायसेस. आता इंट्रा युटेराइन डिव्हायसेस म्हणजे काय बघा, त्याच्या नावावरून तुम्हाला लक्षात येईल. इंट्रा म्हणजे इनसाइड, युटेराइन डिव्हाइस म्हणजे युटेरसमध्ये जे काय डिव्हाइस प्लेस केले जाते त्यांना काय म्हणतो आपण, इंट्रा युटेराइन डिव्हाइस. त्याला शॉर्ट मालमध्ये IUD असं म्हणलं जाते. बघा काय काय त्यात, दिस आर द क्लिनिकल डिव्हाइस आर प्लॅस्टिक ऑर मेटल. क्लिनिकल डिव्हाइस आहे म्हणजे ते काय करू शकतो आपण, डॉक्टर ऑर ट्रेंड नर्स प्लेस द IUDs इन टू द युटेरस. म्हणजे डॉक्टर किंवा नर्स, ट्रेंड नर्सच्या सहाय्यानेच आपण ते काय करू शकते, प्लेस करू शकते. आता मेकॅनिकल मेथडमध्ये जे काय कोंडोम्स आणि डायफ्रॅम्स बघितले होते आपण, त्याला डॉक्टरची किंवा नर्सची त्यातमध्ये गरज नव्हती, आपण ते स्वतः ते प्लेस करू शकते. पण IUDसाठी आपल्याला डॉक्टरची गरज आहे. दिस डिव्हायसेस इन्क्लूड म्हणजे कोणते कोणते डिव्हायसेस बघा, लायपेज लूप, कॉपर रिलीजिंग IUD अँड हार्मोन रिलीजिंग IUD. अशा दोन प्रकारचे कायमध्ये काय केले आपण, IUDला डिवाइड केले. बघा, पहिला आहे आपल्याकडे लायपेज लूप म्हणजे एस शेपडं जे काय स्ट्रक्चर दिसते बघा, हे काय आहे तर मेकॅनिकल मेथडमधलं कोणतं आहे तर ते लायपेज लूप. लायपेज लूप लक्षात ठेवा. लायपेज लूप काय आहे तर अशा प्रकारचं एक डबल एस शेपडं एक स्ट्रक्चर आहे. बघू आपण हे काय डिटेल्समध्ये. बघा, पहिला आहे आपल्याकडे लायपेज लूप. लायपेज लूप काय आहे, लायपेज लूप इज द प्लास्टिक डबल एस शेपड स्ट्रक्चर आहे. ते काय करते तर बघा, अशा प्रकारे आपण आता स्ट्रक्चर जे काय पाहिलं होतं हे काय तर एक डबल एस शेप स्ट्रक्चर आहे. मायक्रोफायगस इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस ऑफ द स्पर्म विदिन द युटेरस अँड ॲक्ट ॲज द कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता ह्यामध्ये काय तर सिम्पल मेथड आहे. ह्याने काय केलं तर त्या एस शेपड स्ट्रक्चरने काय केलं तर मायक्रोफॅगस काय तर ह्युमन किंवा ह्युमनमध्ये असणारे एक इम्युनी सेल्स आहेत, ते काय करत असतील तर अदर सेलला म्हणजे अँटीजन किंवा आपल्या बॉडीच्या व्यतिरिक्त जे काय सेल्स येणार आहेत त्यांना ते किल करत असतात. बॅक्टेरिया किंवा व्हायरसला किल करायचं त्यांचं मेन काम आहे. पण युटरस मध्ये काय झालं तर ते त्यांची संख्या वाढली. मग जेव्हा स्पर्मची एंट्री होणार आहे त्यावेळेस काय करणार आहे तर ते मायक्रोफॅगस स्पर्मला किल करणार आहे आणि त्यामुळं काय होऊ शकते तर तिथं प्रेग्नन्सी रोखू शकते. ओके, लक्षात ठेवा. लायपेज लूप यस शेपड एक स्ट्रक्चर आहे, ते काय केलं जातं तर युटेरसमध्ये प्लेस केलं जातं. ते काय करणार आहेत, मायक्रोफॅगसला अट्रॅक्ट करणार आहेत आणि मायक्रोफॅगस इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस ऑफ द स्पर्म विदिन द युटेरस अँड ॲक्ट ॲज द कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, सिम्पल मेथड आहे. बघा, नेक्स्ट मेथड आहे आपल्याकडे कॉपर रिलीजिंग IUDs म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कॉपर टी असं म्हणलं जातं. बघा, कॉपर रिलीजिंग IUDs आणि त्यानंतर दुसरंच कोणतं त्यासारखं सेम हार्मोन रिलीजिंग IUD. बघू आपण ह्या दोन्ही काय आहेत तर ते बघा, कॉपर रिलीजिंग IUD म्हणजे एक काय आहे तर एक टी शेपड स्ट्रक्चर असतं, त्याला कॉपर टी असं म्हणलं जातं. बघा काय, कॉपर रिलीजिंग IUD सप्रेस द स्पर्म मोबिलिटी अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द स्पर्म. आता ह्याच्यामध्ये कोणते प्रॉपर्टी वापरले तर कॉपर हे काय तर एक प्रकारचं मेटल आहे. ते काय करतं तर स्पर्मची सप्रेस करते, स्पर्मला सप्रेस करते. काय, मोटॅलिटी, स्पर्मची मुव्हिंग स्पीड काय करते तो सप्रेस करते अँड दॅट्स वाय द फर्टिलायझेशन ऑफ ऑल्सो रिड्यूस्ड ऑर काय करतो पण त्याला तर फर्टिलायझेशन तिथं कंप्लीट हे होऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, स्पर्म हे युटरसमध्येच किल झाले. आता स्पर्म फर्टिलायझेशन करण्यासाठी फॅलोपियन ट्यूबमध्ये जाणं गरजेचं असतं, पण ते काय होते तर फॅलोपियन ट्यूबमध्ये जात नाही, कारण काय केलं तर त्या कॉपरने त्यांची मोटॅलिटी तिथं स्टॉप केले. ओके, लक्षात आलं. कॉपर टी म्हणजे कॉपर रिलीजिंग IUD. ओके, त्यानंतर आहे आपल्याकडे हार्मोन रिलीजिंग IUDs म्हणजे ते काय करते प्रोजेस्टेरॉन किंवा प्रोजेस्टेट काय करतात अशा प्रकारचे हार्मोन रिलीज करतात. मेक द युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक हॉस्टाईल टू द स्पर्म. इट डिले द प्रेग्नन्सी फॉर अ लॉंगर पिरियड. द
स्पॉन्टेनियस एक्सप्लानेशन, ऑकेजनल हिमोरेज अँड चान्सेस ऑफ द इन्फेक्शन आर ड्रॉबॅक्स ऑफ द आयोडीज. आता बघा, हार्मोन रिलीजिंग काय करते तर एक हार्मोन रिलीज करत असते जे काय करते तर इम्प्लांटेशन हे होऊ देत नाही. सोपं आहे. प्रोजेस्टेरॉनसारखे किंवा जे मेस्ट्रुअल सायकलला इन्क्रीज करतात, रेट इन्क्रीज करतात, एंडोमेट्रियमची ग्रोथ होऊ देत नाहीत, अशा प्रकारचे जे काय हार्मोन्स आहेत ते काय करतात तर हार्मोन रिलीज करतात. काय तर हार्मोन रिलीजिंग टी किंवा त्यालाच काय म्हणतात हार्मोन रिलीजिंग आयोडी. ओके, ते काय करणार आहेत तर इट डिले द प्रेग्नन्सी फॉर द लॉंग पिरियड. म्हणजे जेव्हा ते इम्प्लांट केले जाणार आहेत अशा प्रकारच्या टी ते काय करते तर लॉंगर पिरियडसाठी मॅक्झिमम 3 इयर 2 इयर किंवा 5 इयर 10 इयर्सपर्यंत काय करू शकते तर ते फर्टिलायझेशन किंवा प्रेग्नन्सी हे प्रिव्हेंट करू शकतात. आता ह्याचं ड्रॉबॅक्स काय काय बघा, स्पॉन्टेनियस एक्सप्लानेशन, ऑकेजनल हिमोरेज अँड द चान्सेस ऑफ द इन्फेक्शन आर ड्रॉबॅक्स ऑफ द आयोडी. ह्यांचं पण काही फिमेलमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, हिमोरेज होऊ शकतं, ब्लिडिंग होऊ शकतं अचानकच, त्यातला लेअर म्हणजे एंडोमेट्रियम लेअर तिथं ब्लॉक होऊन अशा तिथं काय होऊ शकते तर ब्लिडिंग हे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ओके, बघा हे झालं कोणती मेथड बघतो आपण, टेम्पररी मेथड. हे टेम्पररी मेथड इथं कंप्लीट झालेलं आहे. बघा आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे तर मेडिकल टर्मिनेशन परमनंट मेथड ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्ह. बघू आपण आता परमनंट मेथड काय, दिस आर द सर्जिकल मेथड कॉल्ड ॲज द स्टरिलायझेशन केलं जातं. ह्याला काय म्हणतो आपण सर्जिकल मेथड आहेत. ह्यामध्ये सर्जिकल म्हणजे ऑपरेशन करून बर्थ कंट्रोल हे केलं जातं. मेलमध्ये जी मेथड आहे त्याला काय म्हणतो आपण व्हासोक्टोमी काय म्हणतो आपण त्याला, व्हास डिफरन्सला काय केलं आपण इथं एक कट घेतला किंवा तिथं काय केलं आपण एक टाय बांधलं किंवा तिथं पॅक केले. बघा व्हास डिफरन्स काय केले आपण पॅक केले. अशाद्वारे काय होणार आहे तर तिथं स्पर्मची एंट्री हे पुढे होणार नाही आणि काय होणार आहे तर तिथं हे बर्थ कंट्रोल इथं होऊ शकतं. बघा सोपी मेथड आहे. ह्यामध्ये काय करणार आहे, जे काय स्पर्मचं प्रोडक्शन टेस्टिसमध्ये होतं ते टेस्टिसमध्ये झालेलं स्पर्म प्रोडक्शन हे पुढे पास होणार नाहीत. अशा पद्धतीनं काय केलं आपण तिथं तर व्हास डिफरन्सला आपण टाय केले. ही कोणामध्ये मेथड झाली मेलमध्ये, त्याला म्हणतो आपण व्हासोक्टोमी. इन फिमेल दिस मेथड इज कॉल्ड ॲज द ट्युबोक्टोमी. म्हणजे काय होणार आहे, जी काय फॅलोपियन ट्यूब आहे ती काय करतो आपण विथ द हेल्प ऑफ द सर्जिकल मेथड्स दिस ट्यूब्स आर द टाईड. म्हणजे काय केले आपण इथं पॅक केलेत. ओके, ट्युबोक्टोमी स्मॉल पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब इज टाईड आउट अँड कट. म्हणजे इथं कट करून आपण काय केलं तर ते पॅक केलेत आणि इथं काय केलेत ते टाय केलेत. अशा पद्धतीने इथं काय होणार आहे तर द ब्लॉक द गॅमेट्स ट्रान्सपोर्ट फ्रॉम अँड प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. म्हणजे जे काय गॅमेट्स तयार होणार आहेत ते पुढे पास होणार नाहीत. म्हणजे इकडून ओहम इकडे पास होणार नाहीत आणि स्पर्म इथे पास होणार नाहीत. ह्या ठिकाणी काय झालं तर बर्थ कंट्रोल हे झालं. ही कशी मेथड आहे तर परमनंट मेथड आहे. विथ हेल्प ऑफ द डॉक्टर्स आपण हे काय करू शकतो मेथड हे ॲक्टिवेट करू शकतो आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर सर्जिकल मेथडचा आपण इथं वापर करणार आहे. मेलमध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण व्हासोक्टोमी, फिमेलमध्ये ट्युबोक्टोमी. नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता ह्या टेम्पररी आणि परमनंटच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या मेथड्स वापरतोय ते बघू आपण. त्याला म्हणलं जातं इम्प्लांट. बघा इम्प्लांट म्हणजे काय, इट इज द कॉन्ट्रासेप्टिव्ह युज्ड बाय द फिमेलमध्ये हे यूज केलं जातं. थिन रॉड अबाउट द साईज ऑफ द मॅचिस स्टिक इम्प्लांटेड अंडर द स्किन ऑफ द अप्पर आर्म. एक काय तर एक माचिस स्टिकसारखं एक स्टिक असते अशा प्रकारची, ती काय केली जाते तर अंडर आर्ममध्ये म्हणजे हातामध्ये अंडर आर्ममध्ये काय करतो आपण ते इम्प्लांट केले जाते. आता हे काय करतं इम्प्लांट झाल्यानंतर दे कंटेन द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे हार्मोन ते काय करतात रिलीज करत असेल सिमिलर टू द मोड ऑफ द पिल. जशा पद्धतीनं पिल्स किंवा आपली पिट्युटरी ग्लँड्स किंवा ज्या काय फिमेलमध्ये हार्मोन्स प्रोड्यूस होत असतात त्यासारखे काय करते तर हे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन रिलीज करते. दॅट इज द अनफेवरेबल फॉर द इम्प्लांटेशन. म्हणजे बघा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल जेव्हा इन्क्रीज होते त्यावेळेस काय होणार आहे तर इम्प्लांटेशन होणार नाही आणि तिथं काय होते तर प्रेग्नन्सी ही स्टॉप होते किंवा तिथं टर्मिनेट होत असते. ओके, लक्षात आलं का. हे काय तर इम्प्लांट काय तर एक माची स्टिक लाईक रॉड शेप्ड एक स्ट्रक्चर आहे. ते काय करते तर इट इज इम्प्लांटेड अंडर आर्म ऑफ द फिमेल आणि दॅट प्रोड्यूस द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. दिस हार्मोन्स आर प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन इन एंडोमेट्रियम. दॅट्स वाय द प्रेग्नन्सी वॉज टर्मिनेटेड. ओके, सोपे मेथड आहे. दे प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी फॉर द 3 to 4 इयर्स. ओके, 4 ते 5 वर्षासाठी आपण काय करू शकतो तर हे तर प्रेग्नन्सी ही प्रिव्हेंट करू शकतो. ओके, सोपी मेथड आहे. बघा तुम्ही बघा आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. बघा मेडिकल टर्मिनेशन हे का केलं जातं किंवा प्रेग्नन्सी स्टॉप का केलं जातं
तर त्या बेबीमध्ये किंवा त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा त्या एम्ब्रिओचे मदरला काहीतरी प्रॉब्लेम होत असतील, तर अशा वेळेस काय केलं जातं, तर प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन केलं जातं. बघा आता ह्यामध्ये काय काय बघा, अँड इनिशियली द ऑर व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऑल्सो कॉल्ड ॲज इंड्युस्ड ॲबॉर्शन. ह्याला काय म्हणू शकतो आपण, इंड्युस्ड ॲबॉर्शन. आपण काय केलं तर ॲबॉर्शन हे केलं कसं, लिगली, किंवा त्याला काय म्हणतो आपण व्हॉलंटरी टर्मिनेशन काय केलं आहे आपण, तिथं प्रेग्नन्सीला टर्मिनेट केलं. आता ह्यामध्ये काय काय आहेत बघू आपण, तर essential in case of the unwanted pregnancy or defective development of the fetus. डिफेक्टिव्ह फिटसची जर डेव्हलपमेंट होत असेल तर त्यावेळेस काय करू शकतो आपण, मेडिकल हे टर्मिनेशन करू शकते. बघा, डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस एक्झामिनड बाय द ॲम्निओसिंथेसिस किंवा ॲम्निओसिंथेसिस सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ द प्रेग्नन्सी. आपण काय करू शकतो, तर त्या डिफेक्टिव्ह फिटसला ॲम्निओसिंथेसिसनं काय करू शकते, ऑब्झर्व करू शकते. आता आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सोनोग्राफी किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अल्ट्रासाऊंड, हे कधी यूजफुल आहे किंवा डिफेक्टिव्हनेस आपण कधी यूज करू शकतो, तर आफ्टर द 3 मंथ, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये करू शकतो. पण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तर त्या बेबीमध्ये किंवा त्या एम्ब्रिओमध्ये काय डिफेक्ट आहेत हे ऑब्झर्व करण्यासाठी ॲम्निओसिंथेसिस ही मेथड ही यूज केली जाते. बघा, ॲम्निओटिक हे काय प्रोसेस आहे, तर ॲम्निओटिक फील्ड कंटेनिंग फिटल सेल इज कलेक्टेड युझिंग द हॅलोनिडिंग inserted into the uterus under the ultrasound guidance process called as the amniocentesis. बघा, ह्यामध्ये काय केलं जातं, तर एक निडल काय केलं जातं, युटरसमध्ये इन्सर्ट केलं जातं आणि त्या ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये, म्हणजे त्या बेबीच्या भोवती जे काय फ्लुइड असतं ॲम्निओटिक फ्लुइड, त्या ॲम्निओटिक फ्लुइड कलेक्ट केलं जातं. त्या ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये काय असणार आहेत, तर त्या फिटल सेल्स असणार आहेत. त्या बेबीच्या त्या एम्ब्रिओच्या काही सेल्स त्या आलेल्या असतात. त्या सेल आपण काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे आणि त्यांचं काय करणार आहे, द क्रोमोझोम ऑब्झर्व करणार आहोत. क्रोमोझोम आर स्टडीड टू द सी ॲबनॉर्मिटी, म्हणजे आपण काय करणार आहे, तर त्याचा कॅरियोटाईप करणार आहे. कॅरियोटाईप म्हणजे काय, तर तो टू ऑब्झर्व द क्रोमोझोम ऑफ द डेव्हलपिंग सेल, म्हणजे त्या सेलमधील किंवा त्या एम्ब्रिओच्या काय करणार आहे, तर आपण सेल ऑब्झर्व करणार आहे किंवा त्याचे क्रोमोझोम ऑब्झर्व करणार आहे. क्रोमोझोममध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर काय करू शकतो आपण, त्या बाळाचं किंवा त्या चाइल्डचं ॲबॉर्शन करू शकतो आणि डिफेक्टिव्ह फिटसची ग्रोथ आपण काय करू शकतो, स्टॉप करू शकते. पण ह्याचा डेंजरस ट्रेड काय, तर टू डिटेक्ट द सेक्स डिटर्मिनेशन, मेल फिमेल एम्ब्रिओचे किंवा त्याला काय म्हणतो आपण सेक्स डिटर्मिनेशन करू शकतो आहे किंवा त्याचं डिटर्मिनेशन करून तर फिमेल फिटसला ॲबॉर्शन हे केलं जातं. हे काय, तर डेंजरस ट्रेड आहे किंवा ते काय झालं तर पाठीमागच्या काही कालावधीमध्ये तर ते ट्रेडमध्ये आलं होतं की फिमेल बेबीचं ॲबॉर्शन करण्याचं एक प्रमाण वाढलं होतं, तर त्या ॲम्निओसिंथेसिस या प्रोसेसमध्ये. बघू आपण हे प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते. बघा, ह्यामध्ये काय केलं जातं, तर एक निडलच्या सहाय्यानं ॲम्निओटिक फ्लुइड कलेक्ट केलं जातं. ॲम्निओटिक फ्लुइड कुठं आहे, तर ॲम्निओटिक कॅव्हिटीमध्ये. बघा, हे फिटस आहे डेव्हलपिंग आणि हे जे काय फ्लुइड आहे ते ॲम्निओटिक फ्लुइड. हे ॲम्निओटिक फ्लुइड कलेक्ट केलं जातं, त्यामध्ये काही फिटसच्या सेल ह्या कलेक्ट केल्या जातात. बघा, प्रोसेस काय, तर अल्ट्रासाऊंड गाईड यूज्ड टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटेरस. आपण काय केलं, फिटसची पोझिशन बघितली, त्यानं काय केलं, निडल इन्सर्टेड इन थ्रूआउट द ॲबडॉमिनल अँड युटेराइन वॉल. निडल इन्सर्ट करून काय केलं, तर आपण ते फ्लुइड कलेक्ट केलं आणि दिस फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल, दॅट सेल्स आर युज्ड फॉर द कॅरियोटाईप. कॅरियोटाईप म्हणजे काय, टू फोटोग्राफ ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे आपण काय करू शकतो, ह्यामध्ये काय केलं जातं, पूर्ण क्रोमोझोमच्या काय केलं जातं, फोटोग्राफ केला जातं. 23 पेअर्स आपल्याला इथं दिसतात. 23 पेअर्स म्हणजे टोटल 46 क्रोमोझोम आपल्याला दिसणार आहेत. त्या क्रोमोझोममध्ये काय करणार आहे, तर ॲबनॉर्मॅलिटी आपण शोधणार आहे. जर कोणत्या क्रोमोझोममध्ये इनकम्प्लिटेड डेव्हलपमेंट असेल, काही ॲबनॉर्मॅलिटी असतील, काही क्रोमोझोम डॅमेज असतील, जेनेटिक डिसऑर्डरचा काही आपल्याला इथं ऑब्झर्वेशन करता येतं का, हे ऑब्झर्व केलं जातं आणि ते काय केलं जातं, जर ॲबनॉर्मॅलिटी जर दिसल्या तर आपण त्याला काय करणार आहे, टर्मिनेट करणार आहे किंवा त्या बेबीला ॲबॉर्ट करणार आहे. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, ॲम्निओसिंथेसिसच्या मार्फत आपण काय करतो आहे, तर प्रेग्नन्सी हे कंप्लीट करू शकतो. बघा, ह्यामध्ये रिस्क ऑफ असोसिएटेड विथ ॲम्निओसिस काय, मिसकॅरेज होऊ शकते त्यामध्ये. त्याचबरोबर निडल इंजुरी टू द फिटस, म्हणजे हे निडल इन्सर्ट करत असताना काही प्रॉब्लेम आला तर तो फिटसला इंजर करू शकते. लिकिंग ऑफ द ॲम्निओटिक फ्लुइड, म्हणजे ते ॲम्निओटिक जर ही जखम जर क्युअर झाली नाही तर ॲम्निओटिक फ्लुइड कमी होऊन काय होऊ शकतं, तर त्या बेबीची तिथं डेथ होऊ शकते किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. त्या निडलचं किंवा ह्या प्रोसेस करत असताना त्या बेबीला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा त्याच्या तिथं प्रॉब्लेम हे क्रिएट होऊ शकतात. ओके, लक्षात आलं का. मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी, यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर कॅरियोटाईप ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे आपण काय केलं, तर त्या फिटसच्या सेलचा कॅरियोटाईप घेतला आहे. कॅरियोटाईप म्हणजे काय म्हणू शकतो आपण,
द फोटोग्राफ ऑफ द होल क्रोमोझोम, म्हणजे पूर्ण क्रोमोझोम काय करू शकतो आपण ऑब्झर्व करू शकतो. आणि हे क्रोमोझोममध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी असल्या तर ती प्रेग्नन्सी डिले केली जाते किंवा त्याला आपण काय म्हणतो आपण स्टॉप केली जाते. बघा आता ह्यामध्ये काही गव्हर्नमेंटने रूल दिलेत, कारण का तर ह्यामध्ये ट्रेड झालता की सेक्स डिटर्मिनेशन करून होऊ शकत होतं आणि त्याच्यावरून काय होणार आहे तर फिमेल फिटसचं ॲबॉर्शन हे जास्त प्रमाणात होऊ लागलं. म्हणून आपण काय केले गव्हर्नमेंटने तर काही लॉज क्रिएट केले किंवा काही तिथं कायदे हे तयार केले. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लिगलिस्ट MTP ॲक्ट इन द 1971. हे काय केलं तर एक नवीन कायदा आणला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी. तर MTP ॲक्ट अंडर द सेक्शन 3 ऑफ द MTP ॲक्ट 1971 वॉज एनहान्स्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हा लॉ त्यांनी काय केला तर 2017मध्ये तो फुल्ली ॲक्टिवेट केला. तर त्यामध्ये काय केले तर 3 रूल हे नवीन ॲड केले. टू रिड्यूस द इन्सिडन्स ऑर ऑफ इलिगली अबॉर्शन ऑर कन्सिक्वेंट मॅटर्नली मॉर्टॅलिटी. आपण काय करू शकतो तर अशा प्रकारचं ॲबॉर्शन करून मदरमध्ये पण काही प्रॉब्लेम हे होऊ शकतात. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ MTP ॲक्ट ओनली द कन्सिस्ट ऑफ द वुमन हू प्रेग्नन्सी इज बिगिन टर्मिनेटेड इज द रिक्वायर्ड. म्हणजे ज्या प्रेग्नन्सी टर्मिनेटेड करणं अत्यंत गरजेचं आहे की जे नाही केलं तर त्या वुमनला किंवा त्या फिमेलला काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात. अशा प्रकारच्या प्रेग्नन्सी ह्या रोखू जाऊ शकतात किंवा त्याला काय म्हणतो आपण टर्मिनेट करू शकतात. बघा कोणते लॉ आहेत. हे लॉ महत्त्वाचे आहेत आपल्याला. अकॉर्डिंग टू द MTP ॲक्ट प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड विदिन द 12 वीक्स. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काय करू शकतो आपण टर्मिनेशन किंवा मेडिकली प्रेग्नन्सी हे स्टॉप करू शकते. लेसर दॅन 20 वीक्स म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर हे चालू होण्यापूर्वी किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण जास्त करून हे प्रेग्नन्सी रोखू शकत नाही. तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशन्स ऑर ओपिनियन इज द मॉडेटरी. मेडिकल रिपोर्ट आपल्याला तिथं गरजेचं आहे की कोणता ॲम्निओसिंथेसिसचा की ज्यामध्ये काय तर ॲबनॉर्मॅलिटी ह्या इझिली ऑब्झर्व झालेल्या आहेत किंवा त्या फिटस हा काय तर ॲबनॉर्मल आहे हे डिक्लेअर आले. अशा पद्धतीनेच आपण काय करू शकतो तर तिथं मेडिकल टर्मिनेशन करू शकतो. तर प्रेग्नन्सी वुड बी इन्व्हॉल्व रिस्क टू द लाईफ ऑफ द प्रेग्नंट वुमन ऑर ग्रूम ॲबनॉर्मल फिजिकल ऑर मेंटल हेल्थ ऑर इज द सबस्टेनल रिस्क फॉर द चाइल्ड. की जर प्रेग्नन्सीमध्ये जर त्या प्रेग्नंट वुमनला किंवा त्या ॲबनॉर्मल ऑर फिजिकल ग्रोथ ऑफ द फिटस म्हणजे ते फिटस जो डेव्हलप होते किंवा तो चाइल्ड आहे तो काय तर फिजिकली त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहेत, मेंटली ॲबनॉर्मॅलिटी आहेत किंवा फिमेलसाठी काय त्या फिटसचा प्रॉब्लेम आहे, अशा वेळेसच काय करू शकतो आपण प्रेग्नन्सी ही टर्मिनेट करू शकते. ओके, हे लॉ लक्षात ठेवा. सोपे लॉ आहे. त्यामध्ये म्हणजे काय तर आपण फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडपर्यंत किंवा सेकंड ट्रायमेस्टरच्या सुरुवातीला आपण टर्मिनेशन करू शकतो आहे. त्याचबरोबर रजिस्टर मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला किंवा प्रॅक्टिशन्स किंवा त्या डॉक्टरचा सल्ला पाहिजे की ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून काय पाहिजे असते तर आपल्याला तर त्या फिटसची डेव्हलपमेंट ही फिमेलला हानिकारक आहे किंवा ते प्रेग्नंट वुमनला काहीतरी इजा पोहोचू शकते. अशा प्रकारचे असले तरच आपण काय करू शकतो तर आपण त्या प्रेग्नन्सीला टर्मिनेट करू शकतो. ओके, लक्षात आलं का? बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे इनफर्टिलिटी. टॉपिकमधले आपले 2 पॉईंट राहिलेले आहेत, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आणि इनफर्टिलिटी. ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया. ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते विचारा व आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे टॉपिक आपण हा कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, मग धन्यवाद.